माननीय सभागृह सदस्यांनो, आज मी अत्यंत दुःखी मनाने आपल्यासमोर उभा आहे। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदवाडी येथील युवा कंत्राटदार हर्षल पाटील याने जल जीवन मिशनच्या थकीत बिलामुळे आपले जीवन संपवले। या दुर्दैवी घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर, मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मी त्याच्या कुटुंबियाप्रती माझी खोल संवेदना व्यक्त करतो। हर्षल पाटील याची ही घटना एकट्याची नाही, तर राज्यसभेतील अनेक कंत्राटदारांसमोरील गंभीर समस्येचा पुरावा आहे। जल जीवन मिशन अंतर्गत कामे पूर्ण करूनही अनेक कंत्राटदारांना त्यांच्या मेहनतीचे पैसे वेळेवर मिळत नाही। यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे आणि ग्रामीण भागात स्वच्छ पाणी पोहोचवण्याच्या या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रगतीही अडकली आहे। जल जीवन मिशन ही आपल्या ग्रामीण बांधवांसाठी आशेचा किरण आहे, ज्यामुळे प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोहोचणे शक्य होणार आहे। पण थकीत बिलामुळे ही योजना धोक्यात आली आहे। हर्षल पाटील हा एक प्रामाणिक आणि मेहनती कंत्राटदार होता। त्याने आपले काम वेळेवर पूर्ण केले, गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला, तरीही त्याला त्याच्या हक्काचे पैसे मिळाले नाहीत। ही घटना आपल्या व्यवस्थेतील त्रुटीची जाणीव करून देते। मी राज्य सरकारला विनंती करतो की हर्षल पाटील यासारख्या कंत्राटदारांची थकीत बिले तात्काळ अदा करावीत। हे फक्त पैशाचे नाही, तर न्याय, सन्मान आणि आपल्या राज्याच्या विकासाचा प्रश्न आहे। खोतकूर तरुण अशा संकटात गमावू शकत नाही। हर्षलच्या मित्राने दुःखाने म्हटले, तो मेहनती होता, स्वप्न बघणारा होता, पण व्यवस्थेने त्याला हताश केले। आता आमच्याकडे फक्त आठवणी उरल्या। या शब्दातून आपण त्याच्या कुटुंबाचा आणि समाजाचा राग आणि वेदना समजू शकतो। त्याच्या स्मृतीला मान देण्यासाठी आपण कृती करायला हवी। शेवटी मी सभागृहाला आवाहन करतो की सरकारला जबाबदार धरावे, कंत्राटदारांना वेळेवर पैसे मिळतील अशी ठोस व्यवस्था निर्माण करावी। जल जीवन मिशन यशस्वी व्हावे, पण त्यासाठी कोणाच्याही जीवाची किंमत मोजावी लागू नये, ही आमची मागणी आहे। धन्यवाद। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका।